तर लोकसभेमध्ये पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी प्रचंड गदारोळ पाहायला मिळाला। यानंतर पुन्हा एकदा आपण बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया। काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना धमकी दिल्याच्या निषेधार्थ संगमनेरमध्ये सद्भावना शांती मोर्चा। काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना धमकी देणाऱ्या तथाकथित कीर्तनकार संग्राम भंडारे यांचा मोर्चाद्वारे निषेध। आमदार रोहित पवार पीएमएलए न्यायालयामध्ये हजर। कथित शिखर बँक घोटाळा आणि साखर कारखाना फसवणूक प्रकरणातील आरोपांवरती सुनावणी। सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवती सुळे सुद्धा कोर्टात उपस्थित। मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रामभाऊ गायकवाड यांचा सरकारला थेट इशारा। मराठा समाजाला आरक्षण न दिल्यास येणाऱ्या कार्तिकीला पंढरपुरामध्ये उपमुख्यमंत्र्यांना पूजा करू देणार नाही, रामभाऊ गायकवाड यांची भूमिका। जळगावमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधामध्ये निदर्शनं। हिंदू दहशतवाद उल्लेखावरून संताप। पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्यामुळे हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावल्याचा आरोप। राज ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची वर्षा निवासस्थानी भेट। दोघांमध्ये 50 मिनिटं चर्चा झाल्याची माहिती। टाउन प्लॅनिंग संदर्भात काही महत्त्वाच्या मुद्द्यांवरती मुख्यमंत्र्यांशी चर्चा। भेटीनंतर राज ठाकरेंची प्रतिक्रिया। वाहतूक समस्या पार्किंग संदर्भात काही नमुने मुख्यमंत्र्यांना दिले। ट्रॅफिक संदर्भात काही कठोर कारवाई आवश्यक, राज ठाकरेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। कबुतरं हत्ती या प्रश्नांमुळे मूलभूत विषय मागे पडतात। मूळ मुद्द्यावरती चर्चा करून सरकारने युद्धपातळीवरती उपाययोजना कराव्यात, तज्ज्ञांची मदत घ्यावी, राज ठाकरेंचं वक्तव्य। मुंबईत कायद्याला न जुमानणं वाढत चाललंय, राज ठाकरेंचा संताप। रस्ते बांधणं धंदा झालाय, खराब रस्ता बांधून पुन्हा टेंडर काढलं जातं, राज ठाकरेंकडनं संताप व्यक्त। तर अशी कामं करणाऱ्यांनाच वारंवार निवडून दिलं जातंय, अशी राज ठाकरेंची टीका। बेस्ट पतपेढी निकालानंतर भाजपने ठाकरेंच्या शिवसेनेला डिवचलं। दादरच्या सेना भवन परिसरामध्ये भाजपची जोरदार बॅनरबाजी। ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात, बॅनरवरती मजकूर। वसई विरारच्या माजी आयुक्तांच्या भ्रष्टाचाराचा ईडीकडनं कच्चा चिठ्ठा उघड। माजी आयुक्त अनिल पवारांच्या कार्यकाळामध्ये 275 कोटींचा भ्रष्टाचार, तर अनिल पवारांच्या कार्यकाळामध्ये 5.75 कोटी स्क्वेअर फूट कामं मंजूर। जिल्हा परिषदेच्या 1183 कर्मचाऱ्यांवरती होणार कारवाई। महिला कर्मचाऱ्यांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ। सर्व जिल्हा परिषदेच्या सीईओंना कारवाई करण्याचे आदेश। जाहिरात करून देण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचा बनाव केल्याचा प्रकार। एका डॉक्टरविषयी माहिती देऊन त्यांचीच औषधं घ्या असं आवाहन करणारा व्हिडिओ मुख्यमंत्र्यांनीच उघड केली। डॉक्टरची चापलुसी। ब्राह्मण समाजाच्या विकासासाठी तब्बल 6 वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती। ब्राह्मण समाजातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी महामंडळाचं कार्य। शासकीय नियुक्त्यांचा मार्ग मुख्यमंत्री फडणवीसांकडून मोकळा। अमित शहा कोणत्या नैतिकतेच्या गप्पा मारत आहेत, सामनाच्या अग्रलेखातनं सवाल। विरोधकांची एकजूट पाहून शहा, मोदी, फडणवीस भयभीत, सामनातनं सरकारवरती निशाणा। बाळासाहेब ठाकरेंनी करप्शन क्वीन म्हणून उल्लेख केला। त्यांना मॅडम सोनिया म्हणतात, लाज वाटली नाही का? भाजपच्या नवनाथ बन यांची संजय राऊतांवर टीका। वर्ध्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या दौऱ्याच्या वेळी कार्यकर्त्यांनी प्लास्टिक पिशवीतनं गुलदस्ते आणले, यावरती अजित पवार नाराज। उजनी आणि वीर धरणाच्या पाण्यामुळे पंढरपुरामध्ये पूरस्थिती। चंद्रभागा नदीने इशारा पातळी ओलांडली। पंढरपूर तालुक्यातील नदीकाठच्या 42 गावांना सतर्कतेचा इशारा। पंढरपूर शहरामध्ये पूरपरिस्थिती निर्माण। नदीजवळ असलेल्या अंबिका वसाहत, व्यासनारायण वसाहत परिसरामध्ये पाणी शिरायला सुरुवात। त्यामुळे नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर। गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ। नाशिक शहर आणि धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार। गोदाकाठावरचे रस्ते, छोटे पूल जलमय आणि दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी। कोल्हापूरच्या कासारी नदीच्या पुरामुळे हजारो हेक्टरवरची शेती पाण्याखाली। नदीचं पात्र सोडलंय आणि त्यामुळे रौद्ररूप धारण केलंय। विक्रम खोत यांनी टिपलेली ही ड्रोनमधली दृश्य। वर्धा नांदेड दरम्यान रेल्वे उड्डाणपुलाखाली खोदलेल्या खड्ड्यामध्ये 4 मुलं बुडाली। नागरिकांच्या मदतीने मुलांना वाचवण्यात यश आलं। जोरदार पावसामुळे वाशिमच्या अडाण नदीला महापूर। पुरामुळे अनेक महावितरणचे वीज खांब पाण्यामध्ये वाकून कोसळले। शेलू बाजार परिसरामध्ये अनेक गावांमध्ये वीज पुरवठा खंडित। वेगवान आढाव्यानंतर एक छोटासा ब्रेक घेऊया। पाहत रहा एबीपी माझा।